नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जावरे पाटील तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पायी दिंडीमध्ये निघालेले आहे। आषाढी वारीनिमित्त पारनेर तालुक्यातून आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून मानाचे संत असणारे संत निळोबाराय यांची दिंडी पंढरपूरकडे ती दिंडी पायी चाललेली आहे। आता आपण अहिल्यानगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच उभे आहेत आणि या ठिकाणी कान्होर पठाराची दिंडी आहे आणि कान्होर पठाराच्या दिंडीला भेट देण्यासाठी म्हणण्यापेक्षा त्यांना उपयोगी वस्तू वाटप करण्यासाठी कान्होर पठार गावचे सरपंच किरण ठुबे, त्यानंतर चंद्रभान ठुबे युवा नेते, त्यानंतर अमोल ठुबे, पत्रकार सनी सोनावळे, प्रशांत नवले, त्याच्यानंतर गुमटकर, हे सर्वजण, गणेश तांबे जिल्हा ग्रामपंचायत सदस्य, हे सर्व मंडळी आलेले आहे। आपल्या गावच्या वारकऱ्यांना काही अडचणी आहेत का, काही यासाठी ते त्यांची चौकशी करण्यासाठी भेट देण्यासाठी आलेले आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ते सकाळपासून या ठिकाणी चालत आहे दिंडीमध्ये। सरपंच, काय सांगाल दिंडीतला अनुभव, कितवं वर्ष दिंडीला येण्याचं आपलं? आणि मी आता साधारण एक 5-7 वर्षापासून दरवर्षी एक 2-3 दिवस दिंडीत आमच्या गावकरी दिंडीत असल्यामुळं 5-7 वर्षापासून 2-3 दिवस दिंडीत चालायला येत असतो। तर अनुभव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे देव शोधण्यासाठी पंढरपूरला जातो, तर खरा आनंद हे दिंडीत आल्यावर वाटतं। आपलं सर्व कामं, सर्व व्यवसाय काय असेल मागची, ती सगळी गणगण सोडून एक देवाच्या नावात जाण्याचा हा आनंद वेगळाच आहे। आणि या ठिकाणी दिंडीचं नियोजन आयोजन हे अतिशय व्यवस्थित आहे आणि सर्व वारकरी अतिशय आनंदात या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघालेले आहेत। तर हा आनंद खरंच म्हणजे दिंडीचा आनंद कुठंच नाही असं मला तरी वाटतं या ठिकाणी। काय आता वारकऱ्यांना काय वस्तू वाटप वगैरे, काय कशा प्रकारे त्यांना यावर्षी त्यांची सेवा कशा प्रकारे करणार आहे? सेवा आता खरं तर आज आम्ही फक्त दिंडीला भेट देण्यासाठी आलेलो होतो, पण आज दिवसभर आम्ही या ठिकाणी दिंडीत चालणार आहोत। आता अर्धा टप्पा या ठिकाणी दिंडीचा झालेला आहे, तरी आज संध्याकाळपर्यंत चालून या ठिकाणी लोकांना सगळ्यांना म्हणजे कुठलं तरी उगाच उघड्यावरचं पाणी वगैरे पिऊ नये म्हणून या ठिकाणी आरोची सोय तर यांनी केली। तर त्याच्यासाठी मिल्टन कंपनीच्या चांगल्या बॉटल आम्ही सगळ्यांना वाटणार आहोत। दरवर्षी आमचं काहीतरी देण्याचं या ठिकाणी म्हणजे दिंडीचे वारकरी चालतात त्यांना काहीतरी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो। गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांना टावेल दिली होती, तर यावर्षी चांगल्या कंपनीच्या मिल्टन कंपनीच्या बॉटल आम्ही आणलेल्या आहेत सर्व लोकांना देण्यासाठी, पिण्याचे पाणी चांगलं पिण्यासाठी। गणेश तांबे आहेत ग्रामपंचायत सदस्य। गणेश, काय सांगाल, कितवी वारी आणि काय कशा प्रकारे सेवा आहे यावर्षी वारीमध्ये? मी पण आम्ही सरपंच आम्ही एक 5 वर्षापासून सोबत येतोय दिंडीमध्ये। दिंडीमध्ये म्हणजे सांगायचं अनुभव म्हणजे एकदम वातावरण एकदम आपल्या चालायला आणि हे करायला एकदम पोषक आनंददायी वातावरण असतं। आणि एकदम सांगायचं म्हणजे आपले सगळे कष्टकरी शेतकरी वारकरी या वारीमध्ये असतात आणि त्यांच्या संग 2-3 दिवस चालण्याचा अनुभव म्हणजे स्वर्गात पण अनुभव असा भेटणार नाही स्वर्गात जाण्यासारखा, एवढा चांगला अनुभव आम्ही घेत असतो 2-3 दिवस वारीमध्ये चालू। आपल्याबरोबर गुमटकर आहेत, बोला ना। चंद्रभान ठुबे आहेत, त्यांचं वारकरी संप्रदायासाठी म्हणावे सामाजिक कार्यामध्ये बरंच मोठं योगदान असतं। काय सांगाल दिंडीचा अनुभव आणि दिंडीमध्ये कशा प्रकारे यावर्षी सेवा किंवा काय प्लॅन आहे? मी ह्या दिंडीत पहिल्यांदा सहभागी झालो, पण अद्वितीय सोहळा। आता यांनी सांगितलं, आमच्या गुरुजींनी सांगितलं, आम्हाला एक उदाहरण दिसलं जाताना। एक मुस्लिम भगिनी पायात कोणत्याही प्रकारची चप्पल न घालता चालली होती, म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे एकमेव उदाहरण आहे। आमच्या गावात तसं तुम्ही पाहिलंच असेल का दिंडीचं स्वागत हे मुस्लिम बंधू भगिनी करतात। आणि आता दिंडीत पण गुरुजींनी मला सांगितलं का आपल्या पुढे चाललेली महिला मुस्लिम समाजाची आणि ती बिगर चप्पल घालता चालली होती। माझी पंढरच्या पांडुरंगाला हीच विनंती आहे का ह्या वर्षी जो पाऊस लांबला आहे थोडासा, तो पाऊस भरपूर पडू दे, सर्वांना सुख समृद्धी मिळू दे। धन्यवाद। आपल्याबरोबर प्रशांत नवले आहेत। काय सांगाल या दिंडीचा अनुभव? आपण चांगल्या प्रकारे फोटोग्राफी करताय, व्हिडिओग्राफी आपण केली, ते आल्यानंतर पाहिली मी। काय सांगाल बा, काय आपल्याला आपल्या त्या फोटोग्राफीमधून किंवा त्या व्हिडिओग्राफीतून आपल्याला काय आढळलं? चंद्रभान ठुबेंनी सांगितल्याप्रमाणे माझं पण पहिलंच वर्ष आहे। मी याच्या आधी कधी आलो नव्हतो, खूप दिवसाची इच्छा होती का हा सोहळा पाहण्याची, नक्की कसा चालतो। तर इथं आल्यावर मी आता सकाळपासून चालतोय तर पाहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त। मी पाहिलं खूप 10,000 लोक रस्त्याने चालले होते, कमीत कमी 10,000 असतील, पण एकही माणूस त्या रेषेच्या इकडे नव्हता। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग वारकऱ्यांच्यात पाहिलेली गोष्ट म्हणजे शिस्त।
आणि एकदम आनंदात, कोणी याच्यात मला दुःखी वाटलं नाही का चालल्यामुळं कंटाळा आलाय किंवा काय वाटतंय, काहीच नाही. खूप आनंदी पाहिले आणि मला पण खूप भारी वाटलं. आता इथून पुढे दरवर्षी येण्याचा आमचा प्रयत्न राहील. बस. अमोल, काय सांगशील तू दिंडी सोहळा पाहतो ह्या वर्षीचा, किंवा आता किती वर्ष होतं, काय तुझं काय अनुभव आहे त्याच्यावर? भगवे ध्वज, टाळ मृदुंग या सगळ्या याच्यामध्ये निघणारी दिंडी अशी अतिशय असा वेगळा असा आनंद या दिंडीमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे कोणताही इथं प्रत्येक एकमेकाला मदत करतो, कोणताही वारकरी उपाशी राहत नाही किंवा प्रत्येक एकमेकांना कोणी प्रत्येकाला मदतीची भावना आहे आणि एक वेगळा असा आनंद या दिंडीमध्ये पाहायला मिळतो आम्हाला. शेवटचं तर काय वारकऱ्यांना काय म्हणजे सांगाल, किंवा आपल्याला म्हणजे भविष्यात आणखी हा सोहळा म्हणजे तरुण वर्ग किंवा सहभागी झाले पाहिजेत सगळे लोक, यासाठी काय पुढच्या वर्षीसाठी काय प्लॅन किंवा काय संदेश द्या सगळ्यांना? मी तर खऱ्या अर्थाने संदेश देईल. आपण जर दिंडीत पाहिलं तर जास्त मध्यम वयाचे आणि वयस्कर लोक जास्त दिसतात आणि शेतकरी लोक जास्त दिसतात. तर माझी तरुणांना एक आव्हान आहे की तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने दिंडीत सहभागी होऊन हा आनंद आणि ही सेवा आणि एक म्हणजे माझ्या आधी बोलताना सांगितलं, आता नवले साहेबांनी सांगितलं आमच्या, की शिस्त कशाला म्हणतो आपण, हे पाहण्यासाठी तरुणांनी खरोखर दिंडीत सहभागी झाले पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. आणि एक काहीतरी आपण रोजच जे टेन्शन काहीतरी रोज प्रत्येकजण ट्रेसमध्ये असतो, त्या ट्रेसमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हा सगळ्यात मोठा मार्ग आहे असं मला वाटतं. आणि या दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की अजून म्हणजे पावसाची खरोखर खूप प्रतीक्षा आहे. एक पाऊस होऊन गेला, पेरण्या झाल्यात, पण आता पीक उगून येईल का नाही ही शक्यता कमी. तर पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की शेतकऱ्यांचं सर्व शेती भरभरून जाऊ दे, एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो. शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे असे सरपंचांनी व्यक्त केली अशी, आणि भविष्यामध्ये म्हणजे स्ट्रेस घालवायचा असेल, तणाव घालवायचा असेल तर या दिंडीची आणि या धार्मिक परंपरेची गरज आहे. चला पुढे जाऊया आणि आणखी प्रतिक्रिया घेऊया दिंडीमधील भाविकांच्या. रामकृष्ण हरी.